हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो आहे पॅगोडा बघायला. आम्ही खाली गेलो आणि आम्हाला लगेच 447 गोरेगाव स्टेशनची बस भेटली आणि आम्ही सगळेजण बसमध्ये बसलो आणि गोरेगाव स्टेशनला गेलो. आणि मग तिकडनं आम्ही ट्रेननी बोरवलीपर्यंत प्रवास करणार होतो आणि त्यानंतर मग पुढे बोटिंग. आम्ही घरूनच जेवण बनवून घेतली होती. त्याची पिशवी चावच्या डॅडांकडे होते आणि मग आम्ही तिकीट काउंटरवरती गेलो आणि तिकीट्स काढले सगळ्यांचे. पाचच काढा, हिचं बी काढतं. यांच्यामध्ये याचं लागेल, या दोघांचं या दोघांचं पण काढायला लागेल. हा पण 4ची बोट आहे तिथून लागेल, शेवटची 4चे. कोण बोलू आता? पहिले तर 4चे. ऊन खूप होतं त्या दिवशी आणि बघा आम्ही किती लांब आहे. आम्ही आता बोटमध्ये बसायला चाललो आहे आणि एवढ्या लांबून पण पॅगोडा दिसतो आहे आम्हाला. आणि मग बोट आम्हाला 15-20 मिनटानंतर भेटली आणि आम्हाला असं उन्हामध्ये उभं राहावं लागलं. एवढं ऊन असून सुद्धा तिकडचं वातावरण आणि पॅगोडा बघा लांबून किती छान दिसतोय. आणि ऊन आहे पण तरी पण त्या पाण्याचा थंड असा वारा आम्हाला येत होता आणि भारी वाटत होतं, म्हणून ऊन काय एवढं जाणवलं नाही. ब्लू कलरची आणि तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये जाणार आणि मग पॅगोडा बघणार. चष्मा लावून अजीब प्रश्न सिलेबस के बाहर के काल म्हणे तुम्ही एसी कशाला लावते. सेफ्टी जॅकेट पाण्यात पडले तर आपण बुडणार नाही त्याच्यामुळे. आम्ही सर्वांनी बोटमध्ये बसून घेतलं. काही लोकांना जागा भेटली तर काही लोकांना नाही भेटली. काही लोक उभेच होते पण आम्हाला भेटली. उन्हामध्ये पाणी बघा किती छान चमकतं आहे आणि जशी जशी बोट पुढे पुढे जाते तसा तसा पॅगोडा मोठा मोठा दिसत चालला होता. आणि सर्वजण हा आनंद घेत मस्ती वगैरे करत बोटमध्ये आम्ही गप्पा गोष्टी करत चाललो होतो. बोटमधले लोक जे उभे होते ते फोटो वगैरे काढत होते आणि दृश्य खूप छान दिसत होतं पॅगोडाचा. आणि सगळेजण फोटो वगैरे काढत होते. फायनली आम्ही बोटमधनं उतरलो सर्वजण, पण बोट खूप लांब उतरवते. मग त्याच्यानंतर आम्हाला खूप चालत जावं लागत होतं तिथपर्यंत. संडे असल्यामुळे खूप गर्दी होती तिथे.
कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण पडल्या होत्या आणि सुट्ट्या असल्यामुळे घरातले लोक पिकनिक काढतात, घरात गरम होत असल्यामुळे. मग एकाच ठिकाणी गोराईला पॅगोडा, एस्सेलवर्ड आणि वॉटर किंगडम हे एकाच ठिकाणी. त्यांना जाण्यासाठी एकच रोड आहे. हा ज्या रोडवरनं आम्ही चालत चाललो तो एकच रोड आहे. मग तिथूनच ते तिघं वेगवेगळे असे स्पॉट्स आहेत. आम्हाला खूप चालत जावं लागत होतं कारण की अजून आमचं तिकीट द्यायचं होतं. तिकडनं आम्ही बोटमधनं आलो, मग ते तिकीट तिथे पुढे जाऊन द्यावं लागत होतं आणि मग त्यानंतर मग आपल्याला वरती पॅगोड्याच्या दिशेने जाता येईल. आता बघा इथे आम्ही एंट्री केली आहे. तर इथे गरमी असल्यामुळे बघा इथे आईस्क्रीमचं स्टॉल आहे. लोकांना थंडच खायचं असं वाटतं, थंड पाणी, थंड या सगळ्या गोष्टी. मग इथून पण अजून आम्हाला खूप पुढे चालत जावं लागणार आहे. आम्ही चालत चाललो आहे, पण झाडं असल्यामुळे काय ऊन एवढं नाही वाटत आहे. बघा ही लाईन आहे, आम्ही लाईनीमध्ये उभे आहे. चावचे पप्पा पुढे उभे आहेत, मग त्यांच्या पाठी आम्ही सर्वजण उभे राहिलो. आमचं तिकीट वगैरे चेक झालं आणि त्याच्याच पुढे हे स्टॉल होतं. कैरींना बघून तोंडाला पाणी आलं होतं, खूप भारी वाटत होतं कैऱ्या बघून. आणि मग तिथून पुढे आम्हाला वरती असं चालत जावं लागत होतं. मग आम्ही सर्वजण चालत चाललो होतो. अजून भरपूर चालायचं आहे, हे मजा मस्ती करत चाललो होतो. अजून मग गेल्यानंतर बघू आता पुढे. रस्त्याने असे मस्त वेगवेगळे छान असे स्टॉल आहेत तिथे खायचे. मग ज्यांना आवडतं ते लोक तिथून घेतात आणि मग खातात. आम्ही पण चालत आता पॅगोळाच्या खूप जवळ आलो आहे आणि आता आम्ही पॅगोळामध्ये एंट्री. कुठं आलोय आपण? हाय फायनली आम्ही पॅगोडाला पोचलो आहे आणि आता आम्ही एंट्री करणार आहोत पॅगोडामध्ये. पण पॅगोडाच्या इथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की इथे खायच्या वस्तू घेऊन जाता येत नाही, त्यामुळे ते आम्हाला घेऊन जाता आल्या नाही. कारण की आम्ही घरूनच डब्बा घेऊन आलो होतो मस्तपैकी खाण्यासाठी. म्हणजे दुपारचं आम्ही जेवण तिथेच करणार होतो, पण ते तिथे गेल्यावरती कळालं की नाही, तुम्ही इथे नाही जेवू शकत. पहिले तिथे जेवायची सोय होती वरती गार्डनमध्ये, पण आता त्यांनी बंद केली आहे वाटतं. मग आम्हाला तिथे परत रिटर्न यावं लागलं आणि एका झाडाखाली आम्ही इथे बसलो. आणि बघा इथे चाऊचे डाळा सगळ्यांना वाढून देतात खाण्यासाठी. आम्ही घरी सगळ्यांना मग जेवण दिलं. सगळेजण आम्ही जेवण घेतलं. हे झाडाखाली खूप छान असं थंड वातावरण होतं तिथे. सगळे येणारे जाणारे आम्हाला बघत होते आणि आम्ही एन्जॉय करत, म्हणजे एक पिकनिक झाली होती आमची मस्तपैकी. आम्ही जेवत होतो तर भारी वाटत होतं तिथे बसून जेवायला आम्हाला सगळ्यांना. हाय करा. फायनली आता तो क्षण आले की आम्ही आता पॅगोडामध्ये एंट्री करतो आहोत. बघा किती सुंदर असं दृश्य आहे पॅगोडाचं. खूप भारी वाटत होतं तिथे गेल्याबद्दल. तिकडचं वातावरण खूप शांत आहे आणि एकदम असं स्वच्छता वगैरे खूप छान आहे तिकडची. आणि उन्हामध्ये पॅगोडा इतका भारी चमकत होता ना, बापरे विचारायला नको. आणि लोकांची गर्दी पण खूप होती तिथे. मस्त वाटत होते खूप तिथे. आमचं जेवण वगैरे झालं मस्तपैकी. बॅगा आम्ही तिथे खाली ठेवल्या आणि मग त्यानंतर आम्ही सर्वजण पॅगोडा बघायला निघालो. ऊन खूप होतं पॅगोडा बघण्यासाठी, खूप चटकेसुद्धा लागत होते. तरी पण आम्ही वरती गेलो कारण की खूप मोकळा आहे पॅगोडा. आजूबाजूने इतकं भारी वाटत होतं आणि त्यांच्यावर ते काम, इतकं नक्षीकाम एवढं छान केलं आहे आणि खूप भारी वाटत होतं. आणि इथे 2 असे छोटे पॅगोडासुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता. त्या छोट्या पॅगोडासाठी 10 मिनिटाचं विपස්සनेला
बसवत होते सगळ्या लोकांना. जे लोक येतात त्यांना, ज्याला बसायचं असेल तो 10 मिनटं इथे विपश्यनेला बसू शकतो. मी सुद्धा बसले होते आणि आम्ही सर्वजण जेवढे गेलो होतो तेवढं सगळे आम्ही तिथे विपश्यनाला 10 मिनटं बसलो होतो. एवढं छान वाटत होतं तिथे विपश्यनाला बसल्यानंतर आणि असं शांत आणि मन एकाग्र करून सर्वजण तिथे बसले होते. बघा इथे तुम्ही बघू शकता किती लोक इथे विपश्यनाला बसले. फक्त 10 मिनटं होतं तिथे, जास्त वेळ नव्हतं, तरी पण खूप भारी वाटत होतं आणि शांतता होती पूर्ण. मग त्यानंतर आम्ही मोठा पॅगोडा बघायला गेलो. एवढा उंच आहे आणि आजूबाजूला म्हणजे त्याला असं बांधकामामध्ये कोणताही स्तंभ नाही आहे, तो फक्त विटांवरती उभा आहे पॅगोडा. एका टायमाला इथे 1000 लोक विपश्यनाला बसू शकतात. एवढा मोठा पॅगोडा आहे, तुम्ही बघू शकतात हा मोठा पॅगोडा. इथे लोक सगळेजण बघतायत की खूप मोठा आहे असं, आणि काही लोक आतमधल्या साईडला विपश्यनेला बसले आहेत बघा. आणि मग त्यानंतर मग आम्ही परत बाहेर आलो आणि बाहेरच्या साईडला आम्ही एक्झिबिशन सेंटर होतं तिथे जाणार होतो. तिथे मूवी दाखवतात, तिथे आम्ही आता चाललो आहे मूवी बघायला की पॅगोडा कसा बनला आहे. त्याच्यावरती इथे मूवी दाखवतात, कोणत्या वर्षी वगैरे या सगळ्या गोष्टी इथे दाखवल्या जातात पॅगोडामध्ये. फुल एअर कंडिशन थिएटर होतं हे आणि खूप थंड वाटत होतं, कारण की उन्हामुळे आम्ही खूप गरम झालो होतो आणि आम्हाला खूप गरम होत होतं. म्हणून थिएटरमध्ये गेल्यानंतर आम्ही तो मूवी बघितला, तेव्हा फुल AC होती आणि छानसुद्धा वाटत होतं तिथे. मग मूवी बघून झाला आणि मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावरती इथे सगळेजण येऊन हा बांबू तिथे ठोकत होते, तर सगळ्यांनी तिथे असा ठोकला. आणि मग त्यानंतर मग परत आम्ही दुसऱ्या साईडला गेलो. तिथे खूप छान असं एक्झिबिशन आहे, बाबा गौतम बुद्धांचे छान असे चित्र लावले आहेत तिथे, ते आम्ही बघितले. आणि फायनली सर्व बघून झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. घरी येताना बघा हे दृश्य आता नवीन बनवले असं मला वाटतं. तिथे खूप छान अशा गौतम बुद्धांच्या मूर्त्या होत्या आणि एक नंबर वाटत होतं तिथे. आणि तिथे पण फुल AC होती, तर त्याच्यामुळे भारी वाटत होतं तिथे. आपण इथून ह्या गौतम बुद्धाच्या मूर्त्या जे आपल्याला पाहिजे ते आपण इथून विकत घेऊ शकतो. इथे स्टॉल लावले होते आणि ज्यांना जे पाहिजे ते विकत घेऊ शकत होते, पण मग आम्ही काही विकत नाही घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही बघा किती छान वाटतं गौतम बुद्धाच्या मूर्त्या. आणि फायनली आम्ही पॅगोडाच्या बाहेर आलो आणि घरी यायला निघालो. खूप छान झाला आजचा आमचा प्रवास. आता चालत आणि थकलो होतो पूर्ण दिवस फिरून झाल्यानंतर. आमचे चेहरे सगळे असे म्हणजे चेहऱ्यांवरचा मेकअप सगळा आमचा उतरून गेला होता घरी निघेपर्यंत. तरी आम्हाला 5:30-6 वाजून गेले होते तिथून निघायला. आणि आम्हाला आता बोट भेटणार की नाही तेच आम्ही विचार करत चाललो होतो, पण खूप लोक आमच्यासोबत चालत होते त्याच्यामुळे आम्हाला बोट भेटेल. आणि आम्ही लाईनीमध्ये आलो फायनली, आणि खूप मोठी लाईन होती संडे असल्यामुळे. काय खाते? आणि त्यानंतर मग आम्हाला दादांनी सगळ्यांना लॉलीपॉप घेऊन दिले आणि सगळे आम्ही ते खात चाललो होतो आणि लाईन बघत होतो तर खूप मोठी होती. आम्हाला हा एक गेट आहे, तो म्हणजे एक्सेलवर्ड आणि वॉटर किंगडम याच्या आतमधून आपण जाऊ शकतो. आणि फायनली आम्हाला बोट भेटली आणि आम्ही बोटमध्ये बसलो, पण बसायला आम्हाला जागा नाही भेटली, उभंच होतो आम्ही. आणि खूप गरम होत होतं कारण की खूप थकलो होतं आणि खूप लोक होते गर्दी असल्यामुळे. आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान दिसत होतं. आणि तुम्ही पॅगोडा बघू शकता किती सुंदर दिसतो आहे. संध्याकाळी सुद्धा लाईट वगैरे चालू झाल्या पॅगोडाच्या. असं झाला आमचा हा आजचा प्रवास पॅगोडाचा. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.